हॅलो, हाय, नमस्कार. आजची रेसिपी तुम्हाला बघून समजलीच असेल. खूप सुंदर टेस्टी फिश फ्रायची रेसिपी आहे. मस्तपैकी आज सुरमई फ्राय केलेली आहे. जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. कशी केली आहे ती सगळी डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा. करूया सुरुवात. एका भांड्यात 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला तिखट किती कमी जास्त हवे हे तुम्ही तुमच्या चॉईसने सुद्धा ठरवू शकता. पण इथे मी 2 टीस्पून घेतले. 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ते सगळं लगेच आपण ती पेस्ट आहे ना ती आपल्या तेलामध्ये म्हणजे मसाल्यामध्ये ते सगळ्या मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. म्हणजे ती लगेच त्याच्यामध्ये शिजायला सुरुवात होईल. सगळीकडे व्यवस्थित अशी पसरवून घेतली ना की तो सगळा आपला लाल मसाला आहे तो सगळा त्या पेस्टमध्ये मिक्स होऊन जाईल. आता तेल चांगलं गरम होत चाललंय तर आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. लिंबाचा रस नसेल, कोकम आगळ असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा अख्खं कोकम टाकायचं असेल तरीसुद्धा चालू शकतं. थोडा कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि कढीपत्ता टाकल्यानंतर आहे ना परत आपण आहे ना सगळं तेलामध्ये ना जरा परतवून घेऊया. म्हणजे कढीपत्त्याचा फ्लेवर पण आहे ना त्याच्यामध्ये येतो, खूप छान लागतो. आणि कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचा नसेल नाही टाकला तरीसुद्धा चालू शकतं, पण त्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो. आता आपला तेल म्हणजे सगळा मसाला तयार झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये फिश टाकून घेऊयात. इथे मी सुरमईचे 3 पीस घेतलेले आहेत आणि ते आपण एक साईडने अगदी व्यवस्थित असे शिजवून घ्यायचं. अजिबात हलवायचं नाही आहे, काय झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे. असेच आपण पटकन असे व्यवस्थित असे मस्त मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतले ना की अगदी छान असे सॉफ्ट असे शिजले जातात. हाय फ्लेमवरती घेतले तर थोडंसं त्याला कडकपणा येतो. आता आपण एक बाजू आपली शिजून झालेली आहे. आता ती आपण दुसरी बाजू टर्न करून घेऊया आणि ती पण आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेऊया. इतकी साधी, सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे ना आणि खायला तर हे असे फिश आहेत ना खूप सुंदर लागतात. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आता आपली एक बाजू शिजायला झालेली होती, ती दुसरी बाजू आता आपण शिजवून घेतलेली आहे व्यवस्थित. एकदम मीडियम फ्लेमवरती आहे ना अशी हळूवारपणे शिजत ठेवायची, म्हणजे मस्त व्यवस्थित असं ते शिजलं जातं. दोन्ही बाजू आपल्या छान शिजलेले आहेत आणि मस्तपैकी आपला असा हा सुरमई फ्राय तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही अशा पद्धतीने ह्या वेळची फिश फ्राय करा आणि नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू.